आपण आता जो भाग करत आहोत याचे दोन भाग आपण आधी केलेले आहेत या प्रश्नपत्रिकेचे। आजच्या घटकामध्ये बघा हा बुद्धिमत्तेचा घटक आहे, हा भाग तिसरा आहे। ह्या सराव चाचणी जी होती ती 5 क्रमांकाची होती, 31 ऑगस्टला झालेली। त्याच्यामधले 64 ते 75 प्रश्न आपण आता समजून घेणार आहोत। क्रमांक 64 ते 75। ओके, सोपे प्रश्न आहेत, काही याच्यामध्ये तुम्हाला विचार करायला लावणारे आहेत। आणि यात काय झाले, व्हिडिओ 2 याच्यात का करावा लागला, प्रश्नांचं स्पष्टीकरण देताना तुम्हाला आणखी काही मुद्दे समजून सांगितले, त्यामुळे वेळ लागलेला। ओके ठीक आहे, पण भाग अवश्य समजावून घ्या, प्रश्नांमध्ये तुम्हाला मजा येईल। आपण आता 64व्या प्रश्नापासून सुरुवात करू। ओके, 64 सोबत दिलेल्या वेन आकृतीत कोणत्या पर्यायाशी अचूक जुळेल ते पहा। खूप सोपा प्रश्न आहे। खेळ क्रिकेट हॉकी। आता हे एक आकृती आहे मोठी, त्याच्यामध्ये 2 छोट्या आहेत। आता 2 छोट्या आहेत म्हणजे ह्या एका आकृतीमध्ये यांचा संबंध आहे, त्या व्यवस्थित बसतात। भारत अमेरिका उत्तर प्रदेश। आता उत्तर प्रदेश भारत अमेरिका, अमेरिका तर बाहेर काढावं लागेल, भारताने हे म्हटलं तर हे जमणार नाही। गुलाब मोगरा आणि फळे। आता गुलाब आणि मोगरा जर फळ दोन्ही फुलं असतील तर फळ स्वतंत्र काढावं लागतील, म्हणजे 3 एकत्र नाही जमणार। भारत महाराष्ट्र आणि पुणे। हा भारतामध्ये महाराष्ट्र येईल, पण महाराष्ट्राच्या आत पुणे टाकावं लागेल, म्हणजे हे जर भारत धरला, हा जर महाराष्ट्र धरला तर पुणे याच्या आत यावं लागेल, हे जमणार नाही। मग आता खेळ बघा बरं, खेळासाठी ही आकृती एक्झॅक्ट जमते विद्यार्थी मित्रांनो। ही जी आकृती आहे ना खेळासाठी ही व्यवस्थित जमते बघा, हाच त्याचा पर्याय आहे 1 नंबरचा। हा जे बाहेरचा आहे हे झालं खेळ, आणि खेळामध्ये खेळाचे 2 प्रकार, क्रिकेट आणि हॉकी। हा झाला क्रिकेट, हा झाला हॉकी। C फॉर क्रिकेट, H फॉर हॉकी। कळलं? ओके, अशा प्रकारे वेन आकृतीला हे उत्तर जुळते। पुढचं बघू, पुढचं उत्तर बघू। 65 ते 66 साठी सूचना। खालील वेन आकृतीचे निरीक्षण करून योग्य क्रमांकाचा पर्याय निवडा। आपण याच्यावरती खूप छान 2 भाग केलेले आहेत, तुम्ही अवश्य बघा। तीनही व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची संख्या किती, जे तिन्ही व्यवसाय करतात पहा बरं। व्यापारी, नोकरी आणि शेती, तिन्ही घटक काय करतात, तिन्ही काम करणारे। याच्यात याच्यामध्ये इकडे हे येत आहे ते येत आहे, 12 मध्ये 2 येतात, हे येत नाही। हो, तुमचं उत्तर तुम्ही काढू शकता, काढा बघा किती आहे। 3ही भाग आले पाहिजेत, मला वाटतं इथं येत आहेत 3 भाग। ठीक आहे, बरोबर आहे, कारण हा वर्तुळाचा भाग होतो, त्रिकोणाचा भाग होतो आणि चौकोनाचा भाग होतो। ते उत्तर फक्त येईल 4। जो एक माणूस आहे तो असा करू शकतो, तो व्यवसाय किती येत आहे 4। ओके, आपलं उत्तर येत आहे 4। तुम्ही परत आकृती झूम करा, तुमचं उत्तर काढा, चेक करा। ह्याच्यावरही आपण स्वतंत्र भाग केलेला आहे। फक्त एकच व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीची संख्या ही 2 व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे। एकच व्यवसाय करणारी व्यक्ती, एक व्यवसाय करणारा हा झाला 15, हा झाला 8, आणि एकच व्यवसाय करणारा हा झाला 20। म्हणजे 15 + 8 + 20 किती झाले हो बघा बरं। 15 आणि हे झाले 35, 35 आणि 8 झाले 43। एक व्यवसाय। ओके, एकच व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची संख्या 2 व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीपेक्षा कितीने जास्त आहे। आता 2 व्यवसाय करणारे आपल्याला काढावे लागतील। मग 2 व्यवसाय करणारे हा 12 पण आहे, त्याच्यानंतर 2 व्यवसाय करणारे 10 पण आहेत आणि 9 पण आहेत, म्हणजे 10 + 12 + 9 किती होतंय बघा। याची 10 आणि 12 22, 22 आणि 8 30 आणि 1 31। मग कितीने जास्त आहे, यांची वजाबाकी करा, म्हणजे तुमचे 43 - 31, ओ सॉरी 43 - 31 काढायचं, तर मी काय केलं 81 काढला। 43 - 31 करा, किती येतंय 66चं बघा किती आहे 12, वजाबाकी करा त्याची 12 येते। ओके, कळलंय काय केलं आपण। जे जे काढणार होते एक व्यवसाय करणारे, इथं परत लिहितं लागल्यास एक व्यवसाय करणारे। ठीक आहे, हे एक व्यवसाय करणारे आपण सगळे घेतले, त्यांची बेरीज केली। हे 2 व्यवसाय करणारे होते, हे घेतले, यांची बेरीज केली, 31 आली, दोघांचा फरक काढला, फरक म्हणजेच 12। ठीक आहे, चला पुढचं उत्तर
तुम्ही पॉज करून व्हिडिओ सोडू शकता, काढू शकता. तर बघा, आपण 67 नंबरचा प्रश्न समजावून घेत आहोत. एका वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी होता, म्हणजे महाराष्ट्र दिनाचा वार दिलेला आपल्याला बुधवार. तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिनाला कोणता वार असेल? स्वातंत्र्य दिनाला वार विचारलेला आहे. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, महाराष्ट्र दिन 1 मे. ठीक आहे. आता हा मुद्दा आपण बोर्डवर समजावून घेऊ. थोडासा वेळ जाईल आपला, पण आपल्याला क्लिअर होईल. ओके, चला घटक आपण समजावून घेऊ. बघा, मी तुमच्या समोर इकडं काही आकडे लिहिलेत. हे म्हणजे महिन्याचे दिवस आहेत. काय आहेत? दिवस आहेत. आता मी काय सांगतोय नीट लक्ष द्यायचंय. बाकीचा सगळा आवाज बंद करा, इकडं लक्ष द्या. कोणत्याही महिन्यामध्ये, समजा एका महिन्यामध्ये फेब्रुवारीचा महिना असतो, 28 दिवसांचा महिना आला, तर 1 तारखेचा जो वार आहे त्या महिन्याचा, तो वार पुढच्या वारी यायला पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला 0 दिवसांनी पुढे जातो. पुढे जात नाही म्हणजे तोच वार पुढे येतो. ठीक आहे. 29 दिवसांचा महिना असला, फेब्रुवारीचा असतो, तर 29 दिवसाचा फेब्रुवारी असेल, 1 फेब्रुवारीला जी तारीख असेल ती 1 मार्चला 29 दिवसाच्या ह्याच्यात 1 दिवसाने पुढे जाते. म्हणजे 29 तारखे 1 फेब्रुवारीला जर सोमवार असेल तर 1 मार्चला 1 दिवसाने वार पुढे घ्यायचा. म्हणजे त्या 1 मार्चला मंगळवार असतो. काय असतो? मंगळवार असतो. आलं लक्षात? परत इथं सांगतो बघा, 29 तारखेचा समजा महिना आहे, बरोबर. मग आता 29चा महिना आहे आणि 1 तारखेला, ठीक आहे, 1 तारखेला जर सोमवार असेल तर पुढच्या 1 तारखेला कोणता जो महिना असेल त्या पुढच्या 1 तारखेला 1 दिवसाने वार पुढे जातो. म्हणजे पुढचा वार मंगळवार येतो. काय येतो? मंगळवार येतो. आलं लक्षात? अशाच पद्धतीने जर 30 तारखेचा महिना असेल तर पुढच्या महिन्याच्या 1 तारखेचा वार 2 दिवसांनी पुढे जातो. किती दिवसांनी? 2 दिवसांनी. ओके. त्याच्यानंतर 31 दिवसांचा महिना असेल तर पुढच्या 1 तारखेचा वार 3 दिवसाने पुढे जातो. म्हणजे 31 तारखेच्या महिन्याला जर सोमवार असेल तर त्याच्या पुढच्या 1 तारखेला सोमवारच्या पुढे 3 दिवस जाऊ द्या, मंगळवार, बुधवार, गुरुवार. हा नियम लक्षात ठेवायचा. 28ला 0 दिवस पुढे, 29ला 1 दिवस, 30ला 2 दिवस, 31ला 3 दिवस. ठीक आहे. आपण याच्यावरती स्वतंत्र घटक व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत. आता आपण काय करतोय, आता आपल्या मूळ मुद्द्यावर जाऊ. ओके, चला बघा, 1 मेला बुधवार आहे आपल्या गणितानुसार. ठीक आहे. आता आपण पुढचे वार काढतोय. मे महिना 31 दिवसांचा आहे, बरोबर. मे नंतर 1 तारखेला जून येतो. मग 31 दिवसांचा महिना असल्यावर 3 दिवसाने पुढचा वार पुढे जातो. बुधवार नंतर 3 दिवस पुढे जा, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. कोणता वार आला? शनिवार. आपल्याला इथपर्यंत जायचंय. ठीक आहे. शनिवार आला, 3 दिवसांनी पुढे गेला. आता जून महिना 30 दिवसांचा आहे, बरोबर. मग वार 2 दिवसांनी पुढे जातो. इथं दिलेलं आहे बघा, 2 दिवसांनी पुढे जातो. मग इथं शनिवार आहे, 2 दिवसांनी पुढे जा, रविवार, सोमवार. कोणता वार आला? सोमवार. पुढची तारीख होती 1 जुलै, त्याला आला सोमवार. ओके. 1 जुलै सोमवार आहे, त्याची पुढची तारीख काढायची. बघा, आता आपण मेन मुद्द्याकडे वळतोय. जुलै महिना 31 दिवसांचा आहे, 3 दिवसाने वार पुढे जाईल. वार 3 दिवसांनी पुढे जाणार आहे. मग हा सोमवार आहे, 3 दिवसांनी पुढे, मंगळवार, बुधवार, गुरुवार. ओके. इथं आला गुरुवार. किती आला? गुरुवार. ठीक आहे. आता मी काय सांगतोय बघा, 1 ऑगस्टला आला गुरुवार. 1 ऑगस्टला इथं लिहिलं. ठीक आहे. 1 ऑगस्टला आला गुरुवार. तुम्हाला माहिती 1 तारखेनंतर 7 दिवसाने वार परत रिपीट होतो. 8 ऑगस्टला काय येणार? आठवडा भरला की वार रिपीट होतो, परत गुरुवार येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर 15 ऑगस्टला काय? 15 दिवसाने 1, 8. आता महिन्याचे वार कसे असतात? 1 ला आला तोच 8 ला येतो, 8 ला आला तो 15 ला येतो, 22 ला येतो, 22 नंतर 29 ला येतो. 1 चे वार असे चालतात 7-7 दिवसांनी. 1 आणि 7 8, 8 आणि 7 15, 15 आणि 7 22, 22 आणि 7 29. हे वार सेम असतात. जरी इथं गुरुवार आला असेल तर सगळ्या याला गुरुवार आहे.
बघा 1 ऑगस्टला गुरुवार आला, 8 ऑगस्टला गुरुवार येईल, 15 ऑगस्टला गुरुवारच येईल. काय येईल? गुरुवार येईल. समजलं? म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं 1 मे महाराष्ट्र दिनाला होता बुधवार, तर 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे, याला येतोय गुरुवार. पण हे काढायला आपण काय केलं, हे सगळे वार काढले. आता मी काय सांगतोय लक्षात घ्या. काय करायचं असतं, मे मध्ये 31चा महिना 3 दिवस, जून मध्ये 30चा महिना 2 दिवस, पुन्हा महिना 31चा 3 दिवस, 1 तारखेचा वार काढून घ्यायचा. म्हणजे 6 2 8, 8 दिवसांनी वार पुढे जाणार आहे. बुधवार होता, बुधवार पुढे गेला, बरोबर पुढे गेला, 8 दिवसांनी वार घेतला बुधवार. नंतर 8 दिवस पहा किती होतात, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. कोणता आला? आला की नाही गुरुवार? म्हणजे तुम्ही हे दिवस जरी काढले असते ना, हे 6 2 8, तरी तुम्हाला गुरुवार मिळाला असता. पण मी हे एवढं समजून सांगितलं. आणि फक्त हे दिवस लक्षात ठेवा, जेवढे महिने असतील तेवढ्या दिवसांची बेरीज करा आणि आलेल्या बुधवारामध्ये 8 दिवसाने जंप मारा, तुम्हाला बरोबर 1 ऑगस्टची तारीख मिळेल. 1 ऑगस्टला जो आला तो पुढे बोड्या मारत चला, बरोबर गुरुवार येईल. कळलं? पण हे समजून सांगण्यासाठी मी या प्रत्येक महिन्याची तारीख काढून दाखवली आणि मग आपण पुढे घेतले. ओके, स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा करू आपण. परत आणखी एक गणित घेतो, चला. ओके, आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण काढलं गुरुवार. आता एक उदाहरण दाखल तुम्हाला गणित देतो. बघा, तुम्हाला गणित देतो. आता मी असं सांगतोय तुम्हाला, हाच जो बुधवार आहे ना, तुम्ही उत्तर काढायचे 1 मेला सोमवार आहे. ठीक आहे, 1 मेला सोमवार आहे, तर 1 जूनला कोणता वार असेल? 1 मेला सोमवार दिलाय तुम्हाला, बरोबर. इथं लिहितो 1 मे सोमवार, तर 1 जूनला कोणता असेल? आता काय विचार करायचा, मे महिना किती दिवसांचा? 31 दिवसांचा. 3 दिवसाने पुढचा वार घ्या 31 दिवसात आणि तो मिळवा. 1 मेला सोमवार असेल तर 1 जूनला 3 दिवसाने वार कोणता येईल? मंगळवार, बुधवार, गुरुवार. आले लक्षात? अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळवता येतं. ओके, चला आता आपल्या प्रश्नपत्रिकेकडे जाऊ. म्हणजे आपण इथं काढले 1 मेच्या महाराष्ट्र दिनी जो वार होता बुधवार, तर स्वातंत्र्य दिनाला आला आपला गुरुवार. आले लक्षात? म्हणजे वार पुढे जाऊन आपल्याला काढता येतं. आता पुढे 1 जानेवारी 2024 ला सोमवार असेल तर वर्षाच्या शेवटी कोणता वार येईल? हे खूप छान आहे, हे एकदम सोपं आहे. 1 जानेवारी जर 2024 ला सोमवार असेल, 1 जानेवारीला सोमवार, तर त्या वर्षाच्या शेवटी कोणता वार असेल? परत सांगतो, 1 जानेवारीला जो वार असतो ना, जानेवारीला, तोच वार 31 डिसेंबरला असतो. तोच वार असतो 31 डिसेंबरला. सेम जर इथं सोमवार दिलाय तर इथं 31 डिसेंबरला सोमवारच येईल. ठीक आहे, 31 डिसेंबरला सोमवारच येणार. 1 जानेवारीला जो वार आहे तोच 31 डिसेंबरला आहे. ओके, आले लक्षात? चला, आधीचं गणित आपण समजावून घेतलं, हे समजावून घेतलं. पुढे एका वर्षी 15 ऑगस्टला सोमवार होता, त्याच वर्षातील 8 सप्टेंबरला कोणता वार येईल? हे खूप छान आहे. एका वर्षी 15 ऑगस्टला सोमवार होता, तर 8 सप्टेंबरला कोणता वार येईल? आता हे मी तिकडे बोर्डवर घेतो आणि समजून सांगतो. छान उदाहरण आहे बघा. याच्यामध्ये आपल्याला स्वाटिबाशी म्हणजे आपल्याला एक नवीन समजून घ्यायचे. स्वाटिबाशी. ओके, स्वाटिबाशी. बघा आता बोर्डवर आपण स्वतंत्र समजावून घेत आहोत. आपण याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे, पण प्रश्नपत्रिकेच्या मध्ये समजावून घेऊ. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्ट, बाल दिन 14 नोव्हेंबर आणि शिक्षक दिन 5 सप्टेंबर. याला आपण शॉर्ट मध्ये म्हणणार आहोत स्वाटिबाशी. ठीक आहे, स्वाटिबाशी. स्वाटिबाशीला एकच वार असतो. स्वाटिबाशीला एकच वार. कोणता वार? एकच वार. ठीक आहे,
म्हणजे स्वातंत्र्य दिन जर सोमवार असेल ना तर टिळक पुण्यतिथीला सोमवारच. कारण काय, एका तारखेला जो वार असतो तोच 8 तारखेला असतो, तोच 15ला असतो, बरोबर. त्याच्यानंतर तोच वार बालदिनाला असतो. म्हणजे 15 ऑगस्टला वार असेल तोच बालदिनाला असेल. जर सोमवार असला तर सोमवार. शिक्षक दिनालाही तोच वार असतो. म्हणजे इथं सोमवार असेल, सोमवार जो वार दिलेला असेल परीक्षेत तो जो दिलेला असेल. स्वातंत्र्य दिन, टिळक पुण्यतिथी, बालदिन आणि शिक्षक दिन यांना एकच वार असतो. समजले? ठीक आहे. हा झाला एक मुद्दा. ओके, चला आपण हे बघितलं स्वाटी बाशीला एकच वार असतो. स्वाटी बाशीला एकच वार, हे पाठ करायचे लागल्यास. स्वाटी बाशी एकच वार. आणखी एक सूत्र परत सांगणार आहे गणित संपल्यावर. बघा, स्वाटी बाशीला एक वार आपल्याला दिलेला आहे 15 ऑगस्टला. 15 ऑगस्टला सोमवार दिलेला आहे. ठीक आहे, सोमवार. आणि विचारलंय 8 सप्टेंबरला कोणता वार. 8 सप्टेंबरला वार कोणता. ठीक आहे. आता आपण पाहिलं 15 ऑगस्टला जर सोमवार असला तर तोच शिक्षक दिनाला येणार. म्हणजे 8 सप्टेंबरच्या जवळ आपण 5 सप्टेंबरला आलो. कोणता वार सापडतोय 5 सप्टेंबरला? पहा बरं, 8 पासून 5ला हा सोमवारला सोमवारच येईल 5 पर्यंत. मग आता 8ला 3 दिवस पुढे जा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. कोणता वार येणार आहे 8 सप्टेंबरला? गुरुवार. ठीक आहे. म्हणजे काय होतं, एखाद्या वाराच्या लगतचा वार सापडला जवळचा की तुम्हाला पुढचा वार सापडतो. आता जर मी असं सांगितलं, इकडे पहा, स्वातंत्र्य दिनाला 15 ऑगस्टला मंगळवार होता. ठीक आहे. ओके, लक्ष द्या. स्वातंत्र्य दिनाला मंगळवार होता. तर बघा, तर 15 नोव्हेंबरला कोणता वार असेल? स्वातंत्र्य दिनाला मंगळवार होता तर 15 नोव्हेंबरला कोणता वार असेल? हा मंगळवार तर हा मंगळवारच येईल. ही झाली 14 तारीख. आणि पुढचा 15 विचारली, मंगळवारच्या पुढे एक दिवस जा, बुधवार. कोणता वार येणार आहे? बुधवार. आले लक्षात? म्हणजे अशा पद्धतीने आपण जम्प करून दिवस काढू शकतो. ठीक आहे. आता हे स्वाटी बाशीचं संपलं, समजून घेतलं. आणखी एक समजावून घेऊ. काय समजून घेतलं आपण? स्वाटी बाशीला एकच वार असतो. म्हणजेच स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला जो वार असेल तोच वार टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्टला असतो. 1 ऑगस्टची त्याच्या आधी असते. आणि तोच वार ऑगस्ट नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, सप्टेंबरमध्ये 5 सप्टेंबरलाही तोच असतो. आणि नोव्हेंबरला हे क्रमवार तुम्ही लावून घेऊ शकता. या सगळ्यांना एकच वार असतो. आता आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे, तो समजावून घेऊ. चला बघा, आता मी तुमच्या पुढे 3 तारखा लिहिलेल्या आहेत. 1 मे ज्याला असतो कामगार दिन किंवा महाराष्ट्र दिन. काय असतो? महाराष्ट्र दिन. ओके, म्हणजे याच्यावर नाही आपण पुढे जाऊ शकतो. 2 ऑक्टोबरला असते महात्मा गांधी जयंती. ठीक आहे, महात्मा गांधी जयंती. आणि 25 डिसेंबरला असतो नाताळ. म्हणजे याला असं म्हणायचं गाना. काय म्हणायचं? गाना. म्हणजेच महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंती आणि नाताळ गानाला एकच वार. काय म्हणायचं? एक वार. गानाला एक वार. आधी होतं स्वाटी बाशीला एक वार, गानाला एक वार. म्हणजेच 1 मेला महाराष्ट्र दिनाला, 1 मेला जो वार असेल, समजा इथं सोमवार असला समजा, तर महात्मा गांधी जयंती गाना परत त्याला सोमवारच येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 ऑक्टोबर झाला, मग वर्षाचा शेवट सण येतो शेवटाच्या टप्प्यामध्ये नाताळ, तर त्या नाताळाला सुद्धा 25 डिसेंबरलाही सोमवारच येणार. आले लक्षात? ओके, म्हणजे प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून आपण हे घटक समजावून घेत आहोत आणि स्वतंत्र आपल्या लक्षात येते. चला पुढचं बघू. पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. तर आपला मुद्दा होता 15 ऑगस्टला सोमवार होता. त्याच दिवसात त्याच ह्याच्यातला 8 सप्टेंबरला कोणता वार असेल, तर कोणता वार होता आपण तो शोधून काढला होता. 69 तो होता गुरुवार. ओके, ठीक आहे. पुढचं, खालील प्रश्नातील मालिकेतील क्रमाने येणाऱ्या योग्य पर्यायाचा क्रमांक निवडा.
क्रमाने येणारे योग्य पर्यायाचा क्रमांक निवडा. बघा 13, 10, 23 म्हणजे इथं 10 ने उडी मारली. ओके 43. मग इथं परत 20 ने उडी मारली. मग आता परत इथं 10 ने उडी मारली तर इथं येईल 53 आणि पुन्हा इथं 20 ने उडी मारली म्हणजे 10, 20, 10, 20 आणि परत 10 म्हणजे आपलं उत्तर इथे येणार आहे 53. आले लक्षात? अशा पद्धतीने काढता येऊ शकतं. परत लक्षात आणून देतो. इथं 10 ची जंप आहे. ओके इथं 20 ची जंप आहे. ओके म्हणून इथं परत 10 ची जंप येणार आहे. ओके मग इथं 20 ची जंप जर 53 इथं आला इथं हा 53 येतो बरोबर. 43 मध्ये 10 मिळवा 53 येणार. पुन्हा 53 मध्ये 20 मिळवा 73 येणार आणि परत याच्यामध्ये 10 मिळवा 83 आला. उत्तर एवढं. ओके ठीक आहे. चला पुढचं बघू. आता पुढचा प्रश्न बघायचा आहे. ठीक आहे. चला तुम्ही व्हिडिओ पॉज करून सोडवू शकता. ओके चला सोडून बघा. आता आपण 70 नंबरचा प्रश्न समजावून घेतला. 71चा तुम्हाला मी प्रश्न सोडवायला वेळ दिला होता. ठीक आहे. या प्रश्नामध्ये असं आहे दुसरं कोणतंही लॉजिक लागत नाही. तुम्ही झूम करून बघा वाचा. ह्याच्यामध्ये फारसं लॉजिक दुसरं लागत नाही. एकच लॉजिक लागतं ते पण उत्तर माहित असल्यामुळे लागले. एरवी बघा उत्तर माहिती होतं. उत्तर याचं 27 आहे. तुम्ही परत काढून बघा 27 उत्तर आहे. आता ह्याचा 8चा जो प्रश्न आहे बघा 8 हा 8 म्हणजे 2चा घन आहे. 2चा घन 8 आहे. त्याच्यानंतर हा 64 आहे. हा 4चा घन आहे. 4चा घन आहे 64. मग या हिशोबाने याच्यामध्ये घन असणारी संख्या या पर्यायात दिलेली संख्या हीच इथं बसेल. हे जर 2 घन असतील तर हा घन इथं बसेल. मग ही जी आहे 3चा घन आहे 27. एवढ्याच लॉजिकने इथं बसते. बाकी इकडचा इकडचा सिक्वेन्स बसत नाही. ठीक आहे. म्हणजे तो माझ्याकडनं बसला नाही. जेवढा एक बसला तेवढा मी तुम्हाला समजून सांगितला. जर कोणाला अजून काही सापडलं तर मला व्हॉट्सअपला ग्रुपमध्ये कॉन्टॅक्ट करा किंवा चॅनलवर टाका. ठीक आहे. कमेंट्स मध्ये दुसरं काही लॉजिक लागलं तर. नाहीतर याच्यामध्ये हेच लॉजिक लागतं. 8 हा 2चा घन 64 हा 4चा घन या हिशोबाने 3चा घन 27. ओके चला पुढचा प्रश्न बघू. आपल्याकडे आहे 72 नंबरचा प्रश्न आहे. तुम्ही सोडवू शकता. सोडवायचा असेल तर व्हिडिओ पॉज करा. नसेल तर आपण पुढे जाऊ. ठीक आहे. बघा आता ह्या संख्यांमध्ये आपण संख्या ओळखा नावाने एक व्हिडिओ म्हणजे एक घटक केलेला आहे. तो नक्की बघा. ह्याच्यात असं केलंय 6 आणि 10 16. 16 आणि 8 किती होतात? 16 आणि 8 24 होतात. बघा मी दाखवतो परत करून. 6 अधिक 10 ह्या अशा पद्धतीने बेरीज करा. इकडून गेलं तर 16 आणि 8. ठीक आहे. म्हणजे 16 10 8 24 24 बरोबर. 24 ला 2 ने भागलं तर उत्तर 12 येतं. हे बाई बरोबर आहे 12 आलं. त्याच्यानंतर इकडचं पाहू. आता इथं प्रश्न दिलाय म्हणून इकडचं पाहू. अशी बेरीज करा. 14 आणि 12 26 आणि 4 किती होतात बघा. इथं करून दाखवतो. 14 12 अधिक 4 हे होतात 14 आणि 12 26 आणि 4 30. 30 ला 2 ने भागलं तर उत्तर 15 येतं. ठीक आहे. मग या हिशोबाने इथं येतंय बघा. आता 10 अधिक 13 अधिक 3 इथं 3 दिलेलं आहे. असं जर असेल तर 10 आणि 23 आणि 3 26. 26 ला 2 भागलं तर उत्तर 13 येईल. आपल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1 हे उत्तर दिलेलं आहे 13. ठीक आहे. इथलं उत्तर किती आलं? 13. म्हणजे बाहेरच्या सगळ्याची बेरीज केली आणि त्या बेरजेला निम्म केलं. निम्म करणे म्हणजे 2 ने भागणे. ओके. काय केलं? हे सगळे जे बाहेरचे आहेत या पद्धतीने या 3 अंकांची बेरीज करा. येणाऱ्या बेरजेला ह्या सगळ्या 3 अंकांची बेरीज 24 होती. त्याची निम्मे करा. निम्मे करा म्हणजे 2 ने भागा. बे 1 बे आणि बे 2 4 12. सेम पद्धतीने ह्या सगळ्याची बेरीज करा 30 आणि त्याला 2 ने भागा. ते होणार बरोबर 15. ठीक आहे. म्हणजे 30 येईल. 30 ला 2 ने भागलं 3. मग याच पद्धतीने अशी बेरीज केली. 26 भागिले 2 केले तर उत्तर येतं तुमचं 13. ठीक आहे. चला पुढचं बघू. हा प्रश्न जो होता हा आम्ही बऱ्याच जणांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. आमचं जे मित्रमंडळ होतं त्याच्यावर ग्रुपवर टाकू नये. याच्यामध्ये एक तांत्रिक छपाईमध्ये चूक झालेली आहे. त्या चुकीमुळे याचं जे उत्तर त्यांनी दिलेलं होतं ते जुळत नाही. उत्तर जे आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं होतं 73 नंबरसाठी ते त्यांनी आपल्याला 3 दिलं होतं. पण तसं ते 11 उत्तर बसत नाही. या सगळ्या संख्या जर तुम्ही बघितल्या तर काय माहिती का
3 6 10 15 21 28 बघा पुढे 36 त्याच्यानंतर 55 म्हणजे ह्या सगळ्या तुम्ही आता आठवून बघा मी क्रमाने मांडल्यात तुम्हाला याच्यातनं लक्षात येईल काय आहेत ह्या कोणत्या संख्या आहेत. पहिली संख्या आहे 1 2 3 त्याच्यानंतर आहे 1 2 3 1 2 3 म्हणजे हे 3 झाले आणि हे 3 झाले. हा काय झाला त्रिकोण झाला. हा काय झाला त्रिकोण झाला. त्याच्यानंतर 1 2 3 1 2 3 आणि परत 1 2 3 4 हा काय झाला त्रिकोण झाला. ही झाली 6 ही झाली 10. अशाच पद्धतीने गेलं तर ह्या सगळ्या त्रिकोणी संख्या आहेत. कोणत्या संख्या आहेत त्रिकोणी संख्या आहेत. या हिशोबाने जर काढायचं असेल तर पुढची संख्या आपल्याला यायला पाहिजे होती पर्यायात पाहिजे होती 55 जी आलेली नाहीये. ती 55 जी यायला पाहिजे होती. दुसऱ्या ह्याच्यात लॉजिक कोणतंच बसत नाही. ठीक आहे म्हणजे तो एक प्रश्न होता त्याच्यातलं बसलं आणि हा होता थोडासा काहीतरी छपाईमध्ये चूक झाली असेल बहुतेक 55च्या जागेवरती 11 झालेला असेल नाहीतर ह्याच्यामध्ये दुसरं काही लॉजिक बसत नाही. ठीक आहे ओके चला पुढे जाऊ. एखाद्या वेळी एखादा दुसरा प्रश्न चुकू शकतो. छपाई करताना प्रश्नोत्तरिका काढणारे देतात छपाई करणाऱ्याचं त्याच्यामध्ये कॉम्प्युटर मिस्टेक होऊ शकते. ओके हा प्रश्न सुद्धा खूप सोपा होता आणि याचं उत्तरही लगेच निघेल. बघा आता तुम्ही याला झूम करून बघू शकता. याला मोठा करतो खाली घेतलाय बघा. काय करायचंय या दोघांचा गुणाकार करून बघा 12 गुणिले 3 12 गुणिले 3 किती येतात 36 येतात. बघा हे आले का 12 त्रिक 36. आता 8 ने याला गुणा बघा 8 गुणिले 3 भागून बघितलं तरी चाललं असतं 8 त्रिक 24. ठीक आहे मग त्याच पद्धतीने 11 ने याला लहान्याने मोठ्याला करा 11 गुणिले 3 11 त्रिक 33. मग आता ह्याला कशाने गुणायचं तेव्हा उत्तर येईल. बघा तुम्ही 13 आहेत 13ला 3 ने गुणा 13 गुणिले 3 13 त्रिक 39. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 39. किती आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर 39 आहे. आलं लक्षात. म्हणजे याला अपोजिटला क्रॉस मध्ये गुणाकार करा किंवा भागाकार करा. गुणाकाराच्या उलट करूया भागाकार आहे. ठीक आहे चांगले उदाहरण आहेत. पुढे बघू. प्रश्नोत्तरिका काढताना बरेच परिश्रम पडतात त्याच्यामुळे एखादी तांत्रिक चूक असल्याने सगळा समूह किंवा सगळा काढणारा चुकीचा होता असं होत नाही. प्रश्नोत्तरिका ही खूप लोकांच्या हाताखालून जात असते त्याच्यात चूक होऊ शकते. पुढील संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखा. बघा याच्यामध्ये चुकीचं पद कोणतं आहे कोणतं आहे चुकीचं पद याच्यामध्ये चुकीचं पद आहे 25. ठीक आहे 25. ओके चुकीचं पद कोणतं आहे 25. बघा मी बघा तुम्हाला सांगितलं होतं या प्रश्नाचं उत्तर 25 आहे आणि तुम्हाला स्टॉप करून दिलं होतं व्हिडिओ पॉज करून तुम्ही उत्तर काढायचं होतं. नसेल तर आता आपण पुढे जाऊ. हे जे गणित आहे हे क्रमसंख्यांचं आहे क्रमवार संख्या. ठीक आहे क्रमवार संख्या आहे त्याच्यामध्ये चुकीचं पद दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा याच्यात एक विशिष्ट क्रम आहे. हा जो आहे ना हा एक घन आहे. काय आहे घन आहे. क्रम तुमच्या लक्षात येईल. परत हा एक वर्ग आहे. काय आहे वर्ग आहे. याच हिशोबाने 8 हा 1 चाच घन 1 आहे 1 चाच वर्ग 1 आहे 2 चा घन 2 चा घन आहे. काय हा घन आहे. हा कशाचा घन आहे हा 1 चा घन आहे. हा कशाचा वर्ग आहे 1 चा वर्ग आहे. हा कशाचा घन आहे 2 चा घन आहे. हा कशाचा वर्ग आहे 2 चा वर्ग आहे. मग याच हिशोबाने इथं काय यायला पाहिजे जर इथं घन आला वर्ग आला घन आला वर्ग आला बरोबर आहे. तर मग इथं काय यायला पाहिजे घन यायला पाहिजे होतं पण त्यांनी इथं दिलेला आहे वर्ग त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. इथं यायला पाहिजे होतं 27 घन. ठीक आहे असं न देता दिलेलं आहे. आता पुढचं बघा हा परत 3 चा वर्ग आहे. आलं लक्षात. हा 3 चा वर्ग आहे कारण इथं घेतला 3 चा घन नंतर 1 चा घन नंतर घेतला 1 चा वर्ग 2 चा घन मग 2 चा वर्ग मग इथं त्याने 3 चा घन घ्यायला पाहिजे 27 पण तो दिला 25 आणि तिथं त्यांनी वर्ग दिला 9. आता त्यांनी बरोबर इथं 4 चा घन दिलेला आहे. हा घन आहे 4 चा मग पुढं तो 64 नंतर 4 चा 16 देऊ शकला असता 4 चा वर्ग. ठीक आहे 4 चा वर्ग ह्या क्रमाने न आल्यामुळे कळलं या क्रमाने आला 1 घन 1 वर्ग 1 घन 1 वर्ग 1 घन 1 वर्ग असा न आल्यामुळे 25 हे उत्तर आहे. आले लक्षात. प्रश्नपत्रिका इंटरेस्टिंग होती. आपण 2 टप्प्यात केली कारण एक जो टप्पा होता तो खूप मोठा झाला असता म्हणून 2 टप्प्यात केली. पहिल्या टप्प्यात 15 प्रश्न घेतले नंतर याच्यात 10 घेतले.
ह्याच्यावरती आधारित आपल्याला अजून बरंच काम करायचे. तुम्हाला स्वतःला सुधारणा करायची, बुद्धिमत्तेचा सराव वाढवा. ज्यांना किमान 200च्या पुढे चालायचे, त्याच्यानंतर ज्यांना परत 220 230च्या पुढे चालायचे त्यांना पण अभ्यास करा, आणि 240च्या पुढे ज्यांना जायचं असेल त्यांना भरपूर अभ्यास करावा लागेल. अभ्यास म्हणजे काय? सराव. बरोबर आहे. आज हा घटक व्हिडिओ तुम्ही संपवला असेल, 1 महिन्याभराने ही प्रश्न होती का परत बघा, पुन्हा परत 1 महिन्याने परत बघा, असेच प्रश्न सोडवा, तुमचा सराव आपोआप होईल. ओके, चला थांबतोय. घटक आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना कळवा. गुड डे, बाय.